आषाढी सोहळ्यासाठी गेल्या 19 दिवसांपासून अहोरात्र दर्शनासाठी उभ्या असणाऱ्या विठुरायाची आज प्रक्षाळ पूजा आहे। आज भल्या पहाटेपासून भाविकांकडून देवाचा शिणवटा घालवण्यासाठी देवाच्या पायाला पिठीसाखर आणि लिंबाने मसाज करण्यात येत होता। दर्शन रांगेत असलेल्या भाविकांसोबत पिठीसाखर आणि लिंबू घेऊन येऊन देवाच्या पायावर असणाऱ्या सोन्याच्या आवरणावर हाताने चोळून देवाची अनोखी सेवा करण्यात आली। याच पद्धतीने रुक्मिणी मातेच्या पायालाही बसवण्यात आलेल्या सोन्याच्या आवरणावरून पिठीसाखर आणि लिंबू चोळत थकवा दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला। प्रक्षाळ पूजेनिमित्त विठुरायाला प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते गरम पाण्याचा पहिला अभिषेक घालण्यात आला। गेल्या अनेक वर्षांपासून प्रक्षाळ पूजेला ही परंपरा पाळली जाते। आढावा घेतलाय सुनील दिवाण यांनी। आषाढी सोहळ्यात गेल्या 19 दिवसापासून 24 तास दर्शनाला उभा असणाऱ्या विठुरायाला आज प्रक्षाळ पूजा केली जाते। प्रक्षाळ म्हणजे प्रक्षालन म्हणजे स्वच्छ करणे। 19 दिवसापासून दमलेला थकलेला विठुराया आहे। आज सकाळपासून विठुरायाच्या पायाला भाविकांकडून साखर आणि लिंबू चोळण्यात येते, ज्यामुळे देवाचा पायाचा थकवा निघून जावा ही भाविकांची भावना असते। यानंतर आज दुसरा अभिषेक आणि तिसरा अभिषेक असे 3 अभिषेक देवाला घातले जातील। तिसरा जो अभिषेक असेल तो रुद्राभिषेक असणार आहे। या अभिषेकानंतर देवाला ठेवणीतील वस्त्रे आणि अलंकार परिधान केले जातील। या वेळेला देवाला पंचपक्वान्नाचा महानैवेद्य दाखवला जाईल आणि 19 दिवसानंतर विठुराया आज निद्रेसाठी जाणार आहे। आजपासून देवाला नियमित निद्रा मिळणार आहे, राजोपचार सुरू होणार आहेत। आज यासाठी संपूर्ण विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि आज शेजारतीला म्हणजे देवाला झोपायला जाण्यापूर्वी देवाच्या नैवेद्यामध्ये 24 प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींचा काढा देवाला दाखवला जाणार आहे, ज्यामुळे देवाची पूर्ण जी शिणवट आहे हा दूर होईल। ही भावना ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून पाळली जाते आणि थोड्या वेळात देवाचा पलंगही आता त्याच्या शेजघरात लावण्यात येईल, ज्यामुळे आजपासून विठुरायाला राजोपचार आणि निद्रा मिळायला सुरुवात होणार आहे। कॅमेरामन अजित देशपांडे सह सुनील दिवाण, एबीपी.